नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दिवाण येथे IDFC बँकेच्या वसुली एजंटांनी कर्जाच्या हप्त्यासाठी ग्राहकावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। फिर्यादी किशन नामदेव बोरसे यांनी कर्जाचे काही हप्ते न भरल्यामुळे आरोपी बाळासाहेब पाथरे, शरद पाथरे आणि मंगेश अहिरे यांनी त्यांना धमकावत मारहाण केली आणि तलवारीने डोक्यावर वार केलाय। या घटनेमध्ये जखमी फिर्यादीला कळवण ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ग्रामीण भागात फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांच्या अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी जोर धरते आहे। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।